भोकर येथील माजी नगरसेवक केशव मुद्देवाड यांच्याशी आपण काही चर्चा करणार आहेत। यांनी ज्यावेळेस नगरसेवक होते त्यावेळेस अनेक भ्रष्टाचारांना तुरुंगात टाकून हे सिद्ध केलं की भ्रष्टाचार माझ्या कार्यकाळामध्ये चालणार नाही। आपल्यासोबत भोकर येथील माजी नगरसेवक केशव मुद्देवाड आहेत। जाणून घेऊया की पुढचं त्यांच्या राजकारण दृष्टी काय आहे, कारण एकीकडे त्यांना नगराध्यक्ष पदासाठी भोकर येथील सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे की केशव मुद्देवाड हे नगर परिषद मध्ये नगराध्यक्षसाठी उमेदवारी अर्ज दाखल करावा। सर, काय म्हणणं आहे आपला या प्रकरणात? सर्वप्रथम मी सर्व भोकर वासियांना दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। मी वंचित बहुजन आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जर मला आदेश दिला निवडणूक लढवण्यास तर मी सज्ज आहे। त्यानंतर जर वंचित बहुजन आघाडीकडून आपल्याला उमेदवारी अध्यक्ष पदासाठी नाही मिळाल्यास तर आपण अपक्ष भरणार का कोणत्या इतर पार्टी सोबत भरणार? मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आजपर्यंत पक्षामध्ये आहे। मला एवढा विश्वास आहे की वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी नगराध्यक्ष पदाची मलाच मिळणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून भोकर येथील गोरगरीब जनतेस यांचं सहकार्य लाभलेलं आहे। यानंतर यावा नगराध्यक्ष पदासाठी यावा असं सर्वसामान्य नागरिकांचं एक विचारधारा झालेली आहे। सर, ज्या वेळेस आपण नगर परिषदला नगरसेवक होतो त्यावेळेस ज्यावेळेस भ्रष्टाचार झालेला होता त्या संदर्भात आपण थोडस माहिती द्यावी। मी भोकरच्या जनतेच्या जीवावर निवडून आलो, त्यासाठी भोकरच्या जनतेच्या प्रश्न सोडवणे हे माझं कर्तव्य होतं। आणि मी नगर परिषदेमध्ये ज्यावेळेस काम करीत होतो त्यावेळेस माझ्या निदर्शनात जे जे भ्रष्टाचार आलेले आहेत सर्व भ्रष्टाचार रोखलेले आहेत। भ्रष्टाचार उघड करून मी तेथील अधिकारी कर्मचारी व तेथील राजकीय पुढाऱ्यावर गुन्हे दाखल केले। यानंतर जरी मी नगराध्यक्ष झालो तो माझा पहिला एकच काम राहील की भोकर शहरामध्ये जे महापुरुषाचे पुतळे आहेत मी महापुरुषाचे पुतळे उभारणी करेल। त्यानंतर मुस्लिम समाजाला स्मशानभूमीचा प्रश्न सोडवेल। त्यानंतर उर्दू कॉलेज, उर्दू अंगणवाड्या आणि बौद्ध स्मशानभूमीचे सुशोभीकरण करेल आणि जे हितासाठी समाजाचे आहे ते पहिले काम करेल। त्यानंतर भ्रष्टाचार जे झालेला आहे आजपर्यंत ते सर्व जनतेपुढे आणणार आहे व सर्व भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करेल। प्रश्न आजपर्यंत मुस्लिम समाजाचा कोणतेही राजकीय पुढारीने घेतलेला नाही। निवडून येण्याच्या अगोदरच त्यांनी म्हणत आहे की मी मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक असू द्या, स्मशानभूमी असू द्या, जे काही प्रश्न असेल मुस्लिम समाजाचे मी पार पाडणार आहोत। अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये केशव मुद्देवाड हे स्वतः नगराध्यक्षसाठी अर्ज दाखल करून निवडून यावे, कारण भोकर येथील सर्वसामान्य नागरिकांचा एकच पुढारी आहेत की बा आम्हाला भ्रष्टाचारी नगरसेवक किंवा नगराध्यक्ष नको, स्वच्छ ज्यांनी कधी भ्रष्टाचार केलेला नसावा। यानंतर भोकर शहरामध्ये जर नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी न झाल्यास तर आपण कोणत्या वार्डातून निवडणूक लढविणार? नाही, मी 100% नगराध्यक्ष पदासाठीच उमेदवार राहील आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांवर माझा विश्वास आहे आणि वंचित बहुजन आघाडीकडून नगराध्यक्ष पदाची माझी उमेदवारी जवळपास निश्चित आहे। आणि जर समजा पक्षाने मला उमेदवारी नाही दिली तर मी पक्षाचा एक निष्ठ कार्यकर्ता, बाळासाहेबाचा कार्यकर्ता म्हणून वंचित बहुजन आघाडीमध्ये राहील। मी निवडणूक कुठेही अपक्ष किंवा याचा निर्णय ज्यावेळेस घेईल तर त्यावेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्याच विचाराने व त्यांच्या मताशी सहमत राहूनच मी पुढील विचार निवडणुकीसाठी घेणार आहे। धन्यवाद केशव मुद्देवाड सरांना। पुढील कार्यास खूप खूप अभिनंदन व असंच त्यांनी भोकर शहराचा विकासाबद्दल किंवा राजकीय पुढारींनी जे भ्रष्टाचार केलेले आहे त्यांच्याबद्दल त्यांनी कार्य केलेलं आहे, असंच त्यांनी कार्य करत जावं।